महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले साहब तुम आगे बढ़ो, अमराव दादा कदम आगे बढ़ो। मोदी विहार बहुजनच्या ताब्यात, मोदी विहार बहुजनच्या ताब्यात, मोदी विहार बहुजनच्या ताब्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आरपीआय जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आरपीआय जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान बुद्धांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। अरे कौन बदला देत नहीं, अरे कौन बदला देत नहीं, अरे कौन बदला देत नाही। मोदी विहार आमच्या हक्काचं, मोदी विहार आमच्या हक्काचं। साहब तुम आगे बढ़ो, साहब तुम आगे बढ़ो, कदम दादा तुम आगे बढ़ो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। अरे महामोदी विहार आमच्या हक्काचं, महामोदी विहार आमच्या हक्काचं। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। बोल दलित, अरे जातिवाद पे, अरे पुंजवाद पे, अरे हुकुमशाही पे, अरे जूता लेके, अरे चप्पल लेके, अरे तू भी बोल, अरे बोल मेरा भैया, अरे डाइस से बोल, अरे बाइस से बोल, बोलना पड़ेगा, अरे तू भी बोल। महामोदी विहार आमच्या हक्काचं, महामोदी विहार आमच्या हक्काचं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। बुद्धगया येथील मोदी विहार हे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। अशोक राजा सम्राट होते तेव्हापासून ते विहार त्या ठिकाणी आहे आणि हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आज देशभर आंदोलन या ठिकाणी होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आणि बुद्ध विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी दुसरा हक्क दाखवत असेल आणि ते जर आमच्या ताब्यात नसेल तर बौद्धांना हा जी बाब आहे खटकणारी बाब आहे। म्हणून महाबोधी विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावर निदर्शनं करण्यात आलेली आहेत। 1949चा जो मंदिर ट्रस्टचा कायदा आहे तो कायदा शासनाने रद्द करावा आणि नवीन कायदा ह्या विहारासाठी त्या ठिकाणी स्थापन केला गेला पाहिजे आणि बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात दिलं पाहिजे। हे बुद्ध विहार ताब्यात मिळाल्याशिवाय बौद्ध जनता, दलित जनता ही गप्प बसणार नाही आणि हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत राहील असं मला या ठिकाणी म्हणायचं। आता एकतर उतरलेली तरी पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही, लक्ष देत नाही, काय वाटतं? नाही, आंदोलन हे अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे। मधून मधून आंदोलन हे सुराई ससाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं, परंतु आज बौद्धांची आणि दलितांची मागासवर्गीयांची ही परिस्थिती अशी आहे की आम्हाला प्रत्येक मागणीसाठी या ठिकाणी झगडावं लागतं। विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी देखील आम्ही 17 वर्ष संघर्ष केला आणि 17 वर्ष संघर्ष केल्यानंतर ते नाव मिळालं। तर आता हे बौद्धाचं जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आंदोलन कुठल्याही टोकाला जर न्यायचं जर झालं तर काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत पूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा संकल्प आठवले साहेबांनी आणि राहुल बोधी महाथेरो यांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीने ही आमची आंदोलनाची हात पुढे चालू राहील। दादा, तुम्ही सत्तेत आहात, सत्ताधारी आहात, तरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं? नाही, सत्तेत जरी आम्ही असलो, सत्तेत आमचा सहभाग जरी असला तरी सत्तेत सहभाग एवढा मोठा आमचा नाहीये। एक मंत्री आमच्या सत्तेमध्ये आहे
आणि पूर्ण मंत्रिमंडळ हे एनडीएचं आहे. तर या सत्तेमध्ये देखील या ठिकाणी आपण ही मागणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही मागणी पंतप्रधानासमोर आणि अमित शहा भाई यांच्या समोर ही मागणी आम्ही निश्चितपणाने ठेवणार आहोत. आणि हे सत्तेचा जो फायदा आहे तो फायदा बौद्ध जनतेला कसा मिळेल हा दृष्टिकोन देखील आम्ही समोर ठेवून हे काम पुढच्या सुरुवात करूया. येथील आंदोलकांना सहकार्य करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आपले काही कार्यकर्ते जाणार आहेत? नाही, निश्चितपणानं बौद्ध विहाराला जे आंदोलन आहे आणि तिथे सहकार्य करण्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये उतरू आणि औरंगाबाद मधून आणि जिल्ह्यातून देखील लोक आमच्या त्या बौद्ध विहाराला आंदोलनाला जातील. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोठं आंदोलन बुद्ध गयाच्या दिशेने निघणार आहे. तर किती लोक जाणार आहेत तिथे? नाही, आम्ही त्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ आणि किमान 1000 लोक तरी त्या आंदोलनाचा त्यात जातील असा मला या ठिकाणी विश्वास आहे. यासाठी सरकारला काय अल्टिमेट देणार आहात का? नाही, सरकारला आंदोलनाचा अल्टिमेट आम्ही देणार आहोत की बौद्ध विहाराचं आंदोलन जे आहे ते हे पूर्ण देशातील एक नेतृत्व आठवले साहेबांच्या नेतृत्वात एक बैठक दिल्लीला होणार आहे आणि त्यानंतर पुढचं अधिवेशन जे असेल त्या अधिवेशनाच्या वेळेला आम्ही सरकारला अल्टिमेटम देऊ की हे ताब्यात दिल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही, अन्यथा पुढचं आंदोलन हे भयानक असेल.